कोल्हापुरातील शिवाजी रोडवरील आराम कॉर्नर परिसरात गेल्या 4 दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। गाळयुक्त पाणी आणि त्यातून अळ्या येत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। महापालिका प्रशासन या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत असून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय। कोल्हापुरातील शिवाजी रोडवर असलेल्या आराम कॉर्नर इथल्या 15 ते 20 कुटुंबांना गेल्या 4 दिवसांपासून महापालिकेच्या नळातून दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। स्थानिक नागरिकांनी याविषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली, मात्र महापालिका प्रशासनानं या प्रश्नाकडे पाठ फिरवली। उन्हाळ्याचे दिवस असल्यानं पाण्याचा जास्त वापर होतो, वारंवार पाणी पिणं गरजेचं ठरतंय, मात्र नळातून दूषित पाण्याचा पुरवठा होत असेल तर करायचं काय असा सवाल स्थानिक रहिवाशांमधून उपस्थित होतोय। गाळ आणि अळीयुक्त दूषित पाण्यामुळे स्थानिकांचं आरोग्य बिघडलंय। एखादा बळी जाण्याची वाट महापालिका प्रशासन बघतंय का अशी विचारणा संतप्त रहिवाशांमधून होतीये। 2 दिवसात स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा झाला नाही तर महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय।